और गलती तेरी नहीं है। तेरे जैसे तुच्छ लोगों को जब थोड़ा सम्मान दे दिया जाता है ना, तो तुम्हें लगता है कि सामने वाला डर रहा है। और तुझे तेरी नॉलेज के लिए बता दूं, नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, दिवसेंदिवस जातीवादी कुत्र्यांना जरा माज आलेला दिसतोय. काही झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करायचं किंवा आंबेडकरवाद्यांना टार्गेट करायचं, बस एवढं त्यांचं काम असतं. त्यांचं तिथं देणं घेणं नसतं, तरी देखील तिथे यायचं, नाक खुपसायचं आणि प्रकरण वाढवायचं, असं या लोकांचं काम असतं. आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक भीमकन्या आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाबद्दल काही शब्द बोलते आणि जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत नाहीत, जसे की अनिल मिश्रासारखे किंवा त्याचे चेले चपाटे जे आहेत, त्यांच्यासाठी ती बोलत होती, म्हणजे तशा लोकांसाठी ती बोलत होती. परंतु हा व्हिडिओ झोंबला कोणाला? तर या व्यक्तीला. हा येतो आणि त्यानंतर स्वतःचे विचार प्रकट करतो. सर्वात अगोदर याला विचार प्रकट करण्याचा अधिकार दिला कुणी आणि याला इथे बोलायची गरज काय? परंतु यांचं कसं असतं, आ बेल मार मुझे, म्हणजे स्वतःच यायचं, खाजवायचं, नंतर मग मार खाऊन घ्यायचं, एवढंच या लोकांची कामं असतात. आणि त्याच पार्श्वभूमीवरती या व्यक्तीने जे आहे थेट त्या ठिकाणी असं बोलला की मला माहीत आहे तुमच्यासारखे तुच्छ लोक असतात, तुमच्यासारख्या तुच्छांना आम्ही इज्जत देत नाही वगैरे, असे त्याने स्वतःचे शब्द त्या ठिकाणी व्यक्त केले. परंतु मग अशा जातीवादी लोकांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आपल्या भीमसैनिकांपर्यंत पोहोचतात आणि भीमसैनिक मग मात्र यांना फक्त उत्तरच देत नाही, तर यांना चॅलेंज देऊन ये म्हणतात, तुझ्या जिथं हिंमत असेल तिथं. त्यानंतर या लोकांचा काही रिप्लाय येत नाही. हे लोक फक्त तोंडाने बडबड करत असतात किंवा तोंडाने भुकत असतात, एवढंच यांचं काम असतं. या पलीकडे यांना काही येत नाही, यांना काही जमत नाही आणि या पलीकडे यांना काही माहिती नसतं. तर मित्रांनो, अजित कांबळे एक आपला इंस्टाग्राम क्रिएटर आहे, त्याचे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी या व्यक्तीला रिप्लाय देत त्या ठिकाणी व्हिडिओ बनविलेला आहे. फक्त रिप्लायच नाही दिला, तर व्हिडिओ बनवत असताना थेट त्याला चॅलेंज दिलं की तू स्वतःला खूप उच्च किंवा मी खूप महान आहे असं समजतो, तर मग तू पुण्यामध्ये येऊन दाखव. आणि त्यानंतर हा जो व्यक्ती आहे मित्रांनो, याच्या तोंडातून एक देखील शब्द निघाला नाही किंवा त्यानंतर यांनी रिप्लाय देखील दिलेला नाही. तर सर्वात अगोदर तुम्ही अजितचा व्हिडिओ पहा. ना पहले डरते थे और ना अब डरते हैं और ना कभी डरेंगे। और गलती तेरी नहीं है। तेरे जैसे तुच्छ लोगों को जब थोड़ा सम्मान दे दिया जाता है ना, तो तुम्हें लगता है कि सामने वाला डर रहा है। और तुझे तेरी नॉलेज के लिए बता दूं, शायद सुना भी होगा राजा बच्चू सिंह का नाम। उसी कास्ट से बिलोंग करता हूं मैं। देख भाई, वो लड़की हमारे समाज की है और उसे बोला ना तू, वो तुच्छ है और तू बोलता है तू डरता भी नहीं है डॉक्टर बी.आर. अम्बेडकर जी से। ठीक है, तू वीडियो में डरेगा भी नहीं। एक बात बोलता हूँ सुन, पुणे में रहते हैं हम, वो हमारे समाज की लड़की है, वो भी पुणे में ही रहती है। तो कौन सा ऐसा बड़ा मर्द है वो हमें देखना है। तू पुणे में आ, MH12 उसको मिलाता हूँ मैं सामने, अब तब देखेंगे तू डरता है या नहीं डरता। और रही बात, तू बोला ना मैं उस कास्ट से बिलोंग करता हूँ, इस कास्ट से बिलोंग करता हूँ। देख भाई, हम तो एक तो जात पात करते नहीं, जो खुद को हमसे भी बड़ा समझता है उसको कुछ हम समझते नहीं, सीधा फाटे पे मारते। पहले दौर था, वो जमाना था तुम्हारा था, मानता हूँ, लेकिन अब मानना पड़ेगा अम्बेडकर वादियों का दौर, ये मानना पड़ेगा। नहीं माना तो तू फटके खाएगा हैं? और पुणे में आ जा, यहाँ भीमा कोरेगांव भी नजदीक है, वो भी दिखाऊंगा तुझे। वीडियो में तो कोई भी नहीं डरता रहे, सामने आया ना तब पता चलता है क्या है, कौन है, कैसा है। हमारे समाज की लड़की है वो, थोड़ा सा औकात में, बहुत मर्दों वाली बात कहना चाहता है। एक काम कर, तो आजा पुणे में, करेंगे बात सामने, वो भी असली मर्दों वाली। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही पाहिला या ठिकाणी हा व्हिडिओ, तर तुम्हाला सांगू इच्छितो, आजकाल अशा जातीयवादी कुत्र्यांना खूप माज आलेला आहे, जेणेकरून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करायचं असतं. आणि आता तर ते भीम सैनिकांना तर टार्गेट करतच आहे, परंतु भीमाच्या वाघिणींना देखील डायरेक्ट टार्गेट करण्याचं काम करत आहे. तर यांना सोडलं जाणार नाही, यांना वेळीच त्या ठिकाणी धडा शिकविला गेला पाहिजे आणि अशा लोकांचे चेहरे देखील बाहेर आले पाहिजे. म्हणूनच आपण एक नवीन या ठिकाणी काम चालू केलंय. जो कोणी बौद्ध समाजाच्या विरोधात बोलेल किंवा बौद्ध समाजाच्या विरोधात भुकेल, त्याचा व्हिडिओ आपण व्हायरल करायचा आणि त्याचा चेहरा सर्व लोकांपर्यंत पोहोचायचा. मग आपले भीम सैनिकांपर्यंत व्हिडिओ आला की ते बरोबर त्याचा कार्यक्रम लावत असतात. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे.